मला वाटेवरी जाऊ दे मला बाजारी अडवितो का मला वाटे सोड हरी जाऊ दे मला बाजारी अडवितो का मला वाटेवरी सोड हरी जाऊ दे मला बाजारी अडवितो का मला वाटेवरी सोड हरी जाऊ दे मला बाजारी अडवितो का मला वाटेवरी राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। प्रभु रामचंद्र भगवान की जय। मंगलमय जीवाचं परमकल्याण करणारी साधकाला भक्ती सुखामध्ये नाहू घालणारी मंगलमय कल्याणकारी श्री रामकथा या रामकथेच्या पहिल्या दिवसाच्या कथेत आपण प्रवास करत आहोत। भगवान भोलेनाथाच्या लग्नाचा सोहळा गावागावातलं वऱ्हाडी मंडळ सहभागी झालंय आणि भूत नाचायला लागले। मगाशी भूते वेताळ नाचते हे भजन गाताना आमच्या पूजाताईने भूतांचा आवाज काढला होता। भूते वेताळ नाचती भूते वेताळ नाचती भूते वेताळ भूते वेताळ नाचती भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती भूत वेताळ नाचती भूत वेताळ नाचती भूत वेताळ
पूजाताईंसाठी एकदा टाळी वाजवूयात आपण सगळेजण. भूते वेताळ नाचती आणि हर्षयुक्त उमापती. वऱ्हाड पोहोचलो हिमालय नगरीमध्ये. वऱ्हाड सगळं आतमध्ये घेतलं. कोणते ब्रह्मा विष्णू महेश सगळे देवदेव आतमध्ये घेतले. हा भूतांचा नाद दिसला की गेटच बंद करून घेतलं. म्हणजे असला कुठं नवरदेव असतो का? भगवान म्हणतात नंदी पद्धत आहे या लोकांची. नवरदेवाला गेटवर उभं केलं. देवा त्यांचा काही दोष नाहीये, त्यांची चूक नाहीये. नवरदेवालाच कळायला पाहिजे मेकअप काय काय करावं म्हणून. आणि भगवान मग नारदजी आले तिथे. नारदजीनं समजावून सांगितलं हिमालय राजा, अरे ते देवांचा देव महादेव आहेत. मुलगी पार्वती त्यांची जन्मोजन्मीची पत्नी आहे. तू आडवा येऊ नको. कैलासाला आल्यानंतर एक दिवस तसं तर रोजच शिव आणि पार्वती या दोघांचा संवाद चालू आहे. लग्न झाल्यानंतर शिव आणि पार्वती दोघेही धर्मशास्त्राची चर्चा करतात. बरं का, कान देऊ नाही का सगळ्यांनी. लग्न झाल्यानंतर काय करतात? धर्मशास्त्राची चर्चा, अनेक ग्रंथांचं चिंतन, अनेक पुराणावर चर्चा. म्हणूनच आपल्याकडे प्रथा आहे, लग्न झालं की नवीन नवरदेव नवरीला अगोदर कुठे घेऊन जातात? देवधर्म करायला. पंढरपूर, कुलदैवत, आळंदी, देहूत, जेजुरी, खंडोबाराया हे का फिरवतात? त्यांना अगोदर धर्म काढावा. तसं तर अगोदर फार पूर्वी धर्मशास्त्राचं चिंतन करायचे. पण आता अलीकडे जसं माणसाचं आयुष्य कमी होत गेलं, शास्त्राचं ज्ञान माणसाला राहिलं नाही, म्हणून माणसं मनाने जसं येईल तसं वागत राहतात. पण काही गोष्टी जपलेल्या आहेत अजून. देवधर्म करावा, तीर्थक्षेत्रावर जावं. ह्या तीर्थांचं आपल्या जीवनात काय महत्व आहे ते समजून घ्यावं. लग्न झाल्यानंतर शिव आणि पार्वती धर्मशास्त्राची चर्चा करतात. माता पार्वती शंकरजीला म्हणते, भोलेनाथ, मागच्या सतीच्या जन्मात मी एक चूक केली होती. कोणती? मी तुमचा शब्द मोडून माहेराला गेले. तुमच्या शब्दाचं ताडण करून मी रामाची निंदा केली. त्याची फळं मला भेटली की तुमचा आणि माझा वियोग झाला. स्वामी, खूप मोठी चूक केली मी मागच्या जन्मामध्ये. रामकथा ऐकायला गेलो होतो पण कथा ऐकलीच नाही. शिव आणि पार्वती, शिव आणि सती, सतीनं माहेराला जाताना महादेवाचा शब्द मोडून गेली होती. लग्न झालेल्या स्त्रीचं कर्तव्य आहे की एकदा का लग्न झालं की तिनं कधीच तिच्या पतीचा शब्द मोडायचा नाही आणि पतीचा शब्द डावलून माहेराला जायचं नाही. जर खरंच तुमचं वैवाहिक जीवन सुखी व्हावं असं जर वाटत असेल तर पतिव्रता धर्म कशानं प्राप्त होतो ताईंनो माहिती? सेवा, श्रद्धा आणि समर्पण या तीन गोष्टीनं पतिव्रता धर्म प्राप्त होतो. एक तर आपल्या जीवनामध्ये सेवा असावी, श्रद्धा असावी आणि समर्पण असावं. या तीन गोष्टीनं पतिव्रता धर्म प्राप्त होईल. पतिव्रता धर्म असाच नाही प्राप्त होऊ शकत. आणि पतिव्रतेची ताकद मोठी आहे. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. पतिव्रतेने जर ठरवलं तर ते सूर्याला एका जागेवर थांबवते. पतिव्रतेने जर ठरवलं, एका पतिव्रतेनं श्रीकृष्ण भगवंताला शाप दिला, देवा तू महाभारताच्या युद्धात 100 मारले 5 वाचवलेस, 100 कौरव मातीत घातलेस आणि 5च वाचवलेस. 100रातलं एक तरी मला आई म्हणायला ठेवायचं होतं. तू माझ्या कुळाचा निर्वंश केला, देवा माझा शाप आहे तुला, तुझ्या सुद्धा कुळाचा निर्वंश होईल. श्रीकृष्णाला शाप देणार ती पतिव्रता कोण? नाव काय तिचं? गांधारी. अगदी बरोबर आहे. तुमच्यासाठी टाळी वाजवतो ताई आम्ही की तुम्हाला गांधारी किमान नाव तरी माहिती आहे. शहरात तर काहीच कळत नाही. खेड्यापाड्यात अजून धर्मशास्त्र महिला मंडळ कान देऊन ऐकतात, लक्ष देऊन ऐकतात, त्याचा विचार करतात.
त्या गांधारीचं जेव्हा लग्न जमलं ना, तेव्हा तिला कळालं तिचं लग्न अशा पुरुषासोबत जमलंय की त्याला दोन्ही डोळ्यांना दिसत नाही. मग ती म्हटली नाही मला असला आंधळा पती नको म्हणून. हा, ती म्हटली माझ्या पतीला जर जग पाहता येत नाही तर मी सुद्धा जग पाहणार नाही. तिनं पण डोळ्याला पट्टी बांधून घेतली. किती मोठा त्याग आहे बरं हा. काय म्हणते गांधारी, माझ्या पतीला जग पाहता येत नाही, मी सुद्धा पाहणार नाही. घेतली आणि पट्टी बांधली डोळ्यावर. लोहगाव, माझ्या ताईंना तुम्ही सुद्धा संकल्प करायचा आहे. कसला? माझ्या मालकाला साखर आहे, त्यांना गुलाबजामुन खाता येत नाही, मी सुद्धा खाणार. गुरुजी नाही सुद्धा म्हणत नाही. त्या काय करतोय आपण आपले तर जामून खातोच, पण त्यांना म्हणतो बाप्याचा बाप तुम्ही खाऊ नका, साखर वाढा, राहा इकडं मीच खाते. पतिव्रता धर्म असा कसा प्राप्त होणार? ज्या बाईला पतिव्रता धर्म प्राप्त करून घ्यायचा आहे ना, पतिव्रतेचं व्रत आहे, तो धर्म जिला प्राप्त करून घ्यायचा आहे ना, तिनं पतीचा शब्द कधी मोडायचा नाही. सेवा, श्रद्धा आणि समर्पण या 3 गोष्टी तिच्याकडे पाहिजे. महादेव म्हणतात नको जाऊ, तरी शब्द मोडून गेली सती माता. परिणाम काय झाला? शिव आणि सती दोघांचा वियोग झाला. मग माता पार्वतीच्या लक्षात येते या सगळ्या गोष्टी. माता पार्वती म्हणतात स्वामी मी खूप मोठी चूक केली बरं, मला मागच्या जन्मातला आठवतंय, मी तुमचा शब्द मोडला, आता मला शब्द नाही मोडायचा. स्वामी, जी रामकथा अगस्ती महाराज आपल्याला सांगत होते तीच कथा तुम्ही मला सांगा. राम जन्माची कथा सांगा, राम गुरुच्या घरी अभ्यास करायला गेले ती कथा सांगा, सीता स्वयंवराची कथा सांगा, राम वनवासाची कथा सांगा, सीता हरणाची, जटायू उद्धाराची, शबरी भेटीची, सुग्रीव मैत्रीची, सीता शोधाची आणि रावण वधाची कथा मला सांगा. मला राम कथा सांगा. पार्वते, अगं राम कथा सांगा सांगा म्हणता म्हणता तूच तर पूर्ण रामायण मला सांगितलंय. कारण रामायण तर एका श्लोकात सांगता येतं. आदो राम तपो वनाधिगमनम हत्वा मृग कांचनम वैदेही हरणम जटायु मरणम सुग्रीव संभाषणम वाली निर्दरणम समुद्र तरणम लंकापुरी दाहणम तत्पश्चात रावण कुंभकर्ण हरणम एतद्धि रामायणम. एका श्लोकात रामायण सांगता येतं. तू तर मला बोलता बोलता सगळं रामायण सांगितलं, आता तुला काय रामकथा सांगू? मला सांगा. रामायण तुम्हाला पण माहिती आहे. असा एकही माणूस मंडपात सापडणार नाही की त्याला राम कोण आहे ते माहिती नाही. सगळ्यांना रामायण माहिती आहे, तरी पण रामकथा का ऐकावी? जी कथा आपल्याला माहिती आहे ती का ऐकायची आपण पुन्हा? एकच कारण आहे, वक्त्याच्या पवित्र मुखातून आम्ही जी काही साधना केलेली असते, आम्ही जे काही नित्य कथा कीर्तनाच्या माध्यमातून, नित्य हरिपाठाच्या माध्यमातून, म्हणजे प्रत्येक कीर्तनकार कथाकार रोजचा नित्यनियम पार पाडत असतात. नित्य हरिपाठ असेल किंवा नामस्मरण असेल हे करत असतात. मग त्यांचं मुख पवित्र झालेलं असतं. त्या पवित्र मुखातून जे काही शब्द आपल्या कानावर पडतात, कानातले शब्द अंतकरणात जातात, ते आपल्याला ऊर्जा आणि आशीर्वाद देत असतात. काय देत असतात? आपल्याला आशीर्वाद देत असतात, आपल्याला ऊर्जा देत असतात. कधी कधी आशीर्वादानं सुद्धा आपलं आरोग्य बरं होत असतं. मग संतांच्या मुखातून जे काही आपण चांगलं ऐकू त्यात आपलं कल्याण. 2 शब्द तुम्ही कधी ऐकले असतील, दवा और दुआ. मग दवा असताना दुवाची काय गरज आहे? तर कधी कधी काही गोष्टी आशीर्वादानं सुद्धा होत असतात. पवित्र मुखातून जे काही आपण भगवंताची कथा ऐकू तर ती आपल्या जीवनात फलदायी ठरत असते, लाभकारक ठरत असते. म्हणून साधना करणाऱ्या वक्त्याच्या मुखातून आपण कथा ऐकावी. तेच कारण आहे त्याच्या पाठीमागे. कथा तर पार्वतीलाही माहिती होती, पण शंकरजी आदिगुरु आहेत. शंकर भगवान कोण आहेत? आद्य गुरु आहेत. सगळ्या संप्रदायात पहिला वारकरी कोण? संप्रदायाचा मूळ तर भगवान भोलेनाथ आहेत. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, आदिनाथ गुरु
मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्रतयाचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्रतयाचा जय हो मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्रतयाचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्रतयाचा मच्छिंद्राने बोध गोरक्षास केला मच्छिंद्राने बोध गोरक्षास केला मच्छिंद्राने बोध गोरक्षास केला मच्छिंद्राने बोध गोरक्षास केला गोरक्ष वडला गहिने प्रति गोरक्ष वडला गोरक्ष वडला गहिने प्रति गोरक्ष वडला गोरक्ष ओळला गहिनी प्रति गोरक्ष ओळला गोरक्ष ओळला गहिनी प्रति गोरक्ष ओळला गहिनी प्रसादे गहिनी प्रसादे निवृत्ती दातार निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार चोदरी ज्ञानदेवा सार चोदरी रे ज्ञानदेव सार चोदरी ज्ञानदेव सार चोदरी मच्छिंद्राने बोध गोरक्षास केला मच्छिंद्राने बोध गोरक्षास केला मच्छिंद्राने बोध गोरक्षास केला मच्छिंद्राने बोध गोरक्षास केला गोरक्ष वडला गहिने प्रति गोरक्ष वडला गोरक्ष वडला गहिने प्रति गोरक्ष वडला गोरक्ष ओळला गहिनी प्रति गोरक्ष ओळला गोरक्ष ओळला गहिनी प्रति गोरक्ष ओळला आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य भगवान भोलेनाथ हे आद्य गुरु आहेत. त्यांच्या वाणीचं तप फार मोठं आहे. म्हणून भोलेनाथ तुमच्या मुखातून मला कथा ऐकायची, तुम्हीच कथा सांगा, मी ऐकते. मला भले माहिती आहे, पण पुण्य प्राप्त व्हावं, मला माझं अंतकरण पवित्र व्हावं, शुद्ध व्हावं, मला आशीर्वाद मिळावा, म्हणून तुम्हीच मला कथा सांगा. भोलेनाथ म्हणतात, पार्वती सांगतो मी तुला रामकथा, ऐक. तसा माझा भगवान निर्गुण आहे, निर्गुण निराकार आहे. निर्गुण निराकार म्हणजे रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. निराकार निर्गुण तूच रघुराया. जो पायाविना चालतो, मुखाविना बोलतो, हाताविना कार्य करतो, असा भगवान. तोच भगवान निर्गुण निराकार, पण सगुण होतो. कुणासाठी? भक्तासाठी. माझं बोलणं निगुण, निर्गुण आणि सगुण या दोन गोष्टीतला फरक काढावा म्हणून तुम्हाला सोपं सांगते. पाण्याला रंग आहे, लोहगाव झोपल्या का काय? पाण्याला रंग आहे का? मागच्या मावशा, रंग आहे का? हात आहेत का तुम्हाला? असं असं तरी करा, काहीतरी सांगा मला. पाण्याला रंग आहे? नाही. पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिलाया वैसा. ज्याच्यामध्ये मला मिसळवताल मी तसाच आहे. पाण्याला रंग नाही. पाण्याला आकार आहे का? आकार नाही. म्हणजे निर्गुणत्वाचं उदाहरण तुम्हाला निर्गुण कसं आहे तर पाण्याला रंग नाही, रूप नाही. पण हेच पाणी वाटीमध्ये भरा आणि फ्रीजमध्ये ठेवा. पाणी काय करायचं? वाटीत भरायचं, फ्रीजमध्ये ठेवायचं. त्याचा काय होतो? आकार येतो की नाही? त्याला रंग पण येतो त्याला. बरं, पाणी काहीच क्रिया केली नाही, आपण उचलून फ्रीजमध्ये ठेवलं, त्याचा बर्फ तयार झाला, म्हणजे पाण्याचं ते काय झालं? सगुण रूप. तसं भगवंताचं निर्गुण रूप आहे आणि हा भगवान भक्तासाठी अवतार धारण करतो, सगुण रूप धारण करतो. सगुण भगवान. माझ्या देवाच्या अवताराची 4 कारणं आहेत, 5 कारणं आहेत. त्यातलं सगळ्यात पहिलं कारण म्हणजे जय विजय द्वारपालांचा शाप. देव अवताराला का आले, राम अवतार का झाला, त्यातलं पहिलं कारण आहे जय विजय द्वारपालांना मिळालेला शाप. कथा कान देऊ नाही का? क्षीरसागरामध्ये जय आणि विजय हे 2 द्वारपाल देवाच्या सेवेमध्ये हजर असायचे. एक दिवस भगवान विष्णू म्हणतात, मला आराम करायचा आहे,
माझा आराम होईपर्यंत कुणालाच आतमध्ये येऊ देऊ नका. जय विजय बोलले, भगवान तुमचा आराम होईपर्यंत अजिबात आम्ही कोणाला आतमध्ये येऊ देणार नाही. ठरलं त्यांचं, कुणालाच आतमध्ये येऊ द्यायचं नाही. तेवढ्यामध्ये सनक, सनातन, सनंदन आणि सनत कुमार ही 4 भावंड दर्शनासाठी आली. जय विजय द्वारपाल त्यांना अडवतात, रुक जाओ, आप अंदर नहीं जा सकते, आप अंदर नहीं जा सकते. अरे भाई, भक्ताला कुणी देवापासून दूर करतं? आम्ही भक्त आहोत. माझ्या ताईंनो, जीवनात एक पाप कधीच करायचं नाही. देवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर धक्काबुक्की कधी करायची नाही. देवाच्या मंदिरात गेल्यानंतर कोणाला टाकून बोलायचं नाही. देवाच्या मंदिरात गेल्यानंतर आपल्यामुळे दुसऱ्याचं अंतकरण दुखावेल ही चूक जीवनात आणि जिंदगीत कधीच करू नका. नेमकं आपण दर्शन बारीला 2-2 दिवस उभे राहतो आणि मध्ये जर, म्हणजे याचा अर्थ कोणाला मध्ये शिरून द्या असं नाही, पण वाईट बोलू नका. लोक देवाच्या दर्शनाला जातात आणि रांगेलाच भांडणं करतात, मध्ये घुसतात. घुसणारा नाही, मध्ये घुसायचं नाही. आणि जरी कुणी घुसण्याचा प्रयत्न केला तर तिथे प्रशासन आहे, प्रशासनाला सांगा तुम्ही तिथं भांडणं करू नका, वाईट बोलू नका कोणाला. मंदिरात गेलात, अगोदर कुणी महादेवाची पूजा करत असेल तर ए उठ, चल पटकन मला पूजा करायची, असं जोरात बोलायचं नाही. कारण देवाचे आपण सगळेच भक्त आहोत. असं नाही समजायचं आपण की मीच फार शुद्ध आहे ना हा अपवित्र आहे, त्यानं जन्म घातला सगळ्याला, त्याच्यासाठी सगळे समान असतात. देवाला, भक्ताला जर देवापासून दूर केलं तर देव ती गोष्ट कधीच माफ करत नाही आपल्याला, कधीच नाही. आणि जय विजय द्वारपालांनी नेमकी हीच चूक केली. जय विजय द्वारपाल सनत कुमारांना म्हणतात, चालते भाई, इथून थांबू नका, भगवान आराम करतात, तुम्हाला आता दर्शन करू देणार नाही. अरे आम्ही देवाचे भक्त आहोत, आम्हाला अडवू नका. म्हणे अजिबात काही सांगायचं नाही, तुम्हाला आम्ही जाऊ देणार नाही. सनत कुमारांना राग आला आणि सनत कुमारांनी शाप दिला, हे जय विजय द्वारपालांनो, देवाच्या दारात राहतात पण संतांचा सन्मान करायचं तुम्हाला कळत नाही. माझा शाप आहे तुम्हाला आमच्या चौघांचा की राक्षस होऊन पडताल, राक्षस व्हाल, असा शाप दिला. आणि भगवान खडकन जागे झाले आणि बाहेर आले. हे काय केलं सनत कुमारांनो, हे काय केलं तुम्ही? अरे शाप तुम्ही यांना दिलाय खरा, शापही भोगतील, ते राक्षस होतील, पण त्रास साधू संतांना देतील. आमची विनंती आहे, सनत कुमारांनो यांच्या उद्धाराचा मार्ग सांगा. देवा, यांच्या उद्धारासाठी 2 मार्ग आहेत. यांनी जर 7 जन्म तुमची भक्ती केली तर 7 जन्मात यांचा उद्धार, आणि 3 जन्म जर विरोध केला तर मग 3 जन्मात यांचा उद्धार. यांनाच विचारा कोणत्या मार्गाने तुमचा उद्धार करून घ्यायचा आहे. सनत कुमार बोलले, सांगा जय विजय द्वारपालांनो, तुम्हाला कोणता मार्ग स्वीकारायचा आहे? जय विजय द्वारपाल म्हटले, देवा 7 जन्म हरिपाठ काकडा करून तुमच्यापासून दूर राहण्यापेक्षा 3 जन्म तुम्हाला विरोध केलेला कोणता वाईट आहे? आम्ही विरोधी भक्ती स्वीकारतो. म्हणून त्यांच्या 3 जन्म, पहिला जन्म हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू, दुसरा जन्म रावण कुंभकर्ण आणि तिसरा जन्म वक्रदंत शिशुपाल. त्यातली रावण कुंभकर्णाची जोडी मारण्यासाठी भगवंताचा अवतार आहे. रावण कुंभकर्ण, राम अवतार तेवढ्या कारणासाठी आहे. हे देवाच्या अवताराचं पहिलं कारण झालं. देवाच्या अवताराचं दुसरं कारण ऐका. महान पतिव्रता वृंदा आणि वृंदेनं दिलेला शाप. वृंदा पतिव्रता होती. आता बऱ्याच महिला म्हणतात मला पतिव्रताच व्हायचंय. असं पुढं सांगून पतिव्रता होता येत असतं का? त्याच्यासाठी व्रत करावं लागतं, त्याच्यासाठी पतीचा शब्द मोडायचा नाही, सेवा करावी लागते, श्रद्धा ठेवावी लागते, समर्पण असावं लागतं. पती व्यतिरिक्त परपुरुषाचं चित्रच कधी नजरेत नाही आलं पाहिजे. परपुरुष कधी स्वप्नात सुद्धा नाही आला पाहिजे.
एवढा पतिव्रता धर्म सांभाळल्यानंतर तो धर्म प्राप्त होत असतो. पूर्वीच्या काळी महिलांच्या चेहऱ्यावर घुंगट असायचा. ही शास्त्र आता लोकांच्या लक्षात येत नाहीत, पण कारण काय याच्या पाठीमागे? की विवाहित झालेल्या स्त्रीच्या नजरेत परपुरुषाचं चित्रच येऊ नये, दृश्यच दिसू नये. आता जुन्या लोकांना माझं बोलणं लक्षात येत असेल, काही वयस्कर माणसं बसलेली आहेत माझ्यासमोर, त्यांना समजत असेल माझं बोलणं. पतिव्रता धर्म, असंच मी कीर्तनामध्ये सांगितलं की पतीची सेवा केल्यानंतर पतिव्रता धर्म प्राप्त होतो. उदाहरण सांगितलंय का बाईचं. एक बाई ना एवढी विचित्र होती, सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत घरातलं सगळे काम मालकाकडून करून घ्यायचे. उठलं की झाडून काढ, भांडे घास, कपडे धु, स्वयंपाक कर, जेवायला वाढ. आणि ही मॅडम सारखी बसायची. आणि एक दिवस ती गेली शेजारणीकडं दुपारच्या वेळेत गप्पा मारायला. बिचारी शेजारीन पतिव्रता होती, साडी कांडत होती. साडी कांडत असताना 4 वाजता तिचे पतिदेव आले. म्हटले, सती पाणी आण. ती मुसळानं साडी कांडत होती, तिनं असं मुसळवर फेकलं आणि तेवढ्यात आवाज दिला पतीनं, पाणी आण. ती तसंच मुसळ ठेवलं आणि गेली पाणी द्यायला, मुसळ वरच. हे पाहिलं कुणी? जी मालकाला काम करून घेत होती ना त्यांच्याकडनं, तिनं पाहिलं आणि तिनं विचारलं, का गं ताई, हे मुसळ तर वर थांबूच शकत नाही, कसं काय थांबलं? ते म्हटली, पतिव्रता धर्माचा महिमा आहे. म्हणे पतिव्रता धर्म कशानं होतं ते? म्हणजे त्याच्यासाठी व्रत करावं लागतं. कसलं व्रत? पतीची सेवा करायची, पतीचा शब्द मोडायचा नाही, त्यांच्या चरणावर श्रद्धा ठेवायची, परपुरुषाचं तोंड सुद्धा पाहायचं नाही. मग हे व्रत केल्यानंतर पतिव्रता धर्म प्राप्त होतो. ती म्हटली, बाई मला पण पतिव्रता व्हायचंय आणि एकाच दिवसात पतिव्रता व्हायचंय. एकाच दिवसात पतिव्रता व्हायचंय. ती म्हटली, मग कर तू पतिव्रतेचं व्रत कर, परपुरुषाचं तोंड पाहायचं नाही, स्वप्नात सुद्धा विचार येऊ द्यायचे नाही, कुणाचं काही ऐकून आपण आपल्या मालकाला त्रास द्यायचा नाही, त्यांना सुखी आनंदी ठेवायचं, त्यांचं मन प्रसन्न राहिलं पाहिजे. आपला पती हाच आपल्या जीवनातला सगळ्यात मोठा देव आहे, ही भावना असली पाहिजे. ती घरी आली. बंटीचे पप्पा? तो म्हटला, यस मॅडम. कारण मॅडमच होत्या ना त्या. यस मॅडम. सकाळी भांडे घासायचे नाही? यस. लवकर उठायचं नाही? यस. झाडून काढायचं नाही? यस. कणिक मळायची नाही? यस. पोळ्या भाजायच्या नाही? यस. मला ताट जेवायला तुम्ही करायचं नाही? तो म्हटला, यस मॅडम. त्याने विचारलं, हे सगळं काम कोण करणार? ते म्हटले, मीच करणार. तो म्हटला, यस मॅडम. सगळी कामं मीच करणार. तो म्हटला, सूर्य कुणीकडून उगवलाय आज? पश्चिमेकडून उगवला असेल का? त्यानं विचारलं, मॅडम माझा एक प्रश्न आहे. बोला मालक. मला मॅडम म्हणू नका, मला सती म्हणा, मला पतिव्रता व्हायचं. त्यानं विचारलं, का हो, तुम्हाला कोणी गुरु भेटलंय का? गुरु नाही, माझी मैत्रीण पतिव्रता आहे, मला पण पतिव्रता व्हायचंय. आता तुम्ही अजिबात घरातली कामं करायची नाही, जेवण करायचं, बाहेर जायचं, चक्कर मारून या आणि मी साडी कांडायला बसल 4 वाजता. तुम्ही बरोबर 4ला यायचं. मी साडी कांडायला बसल आणि तेवढ्यात तुम्ही म्हणायचं, सती. आणि मला पाणी दे असं तुम्ही मला म्हणायचं. मी मुसळ वर फेकणार आणि मी तुम्हाला पाणी द्यायला जाणार. मुसळ वर राहणार, मी पाणी द्यायला जाणार आणि आपला बंटी के नाही, तो त्याची सगळी व्हिडिओ शूटिंग करणार, मी यूट्यूबला सोडणार. मला पतिव्रता व्हायचंय. तो म्हटला, आता काहीतरी घडायच्या मार्गावर आहे मोठा, पण आता मॅडमचा शब्द मोडायचा नाही. सगळ्यांचा शब्द मोडला तरी चालेल, पण मॅडमचा शब्द मोडायचा नाही, कारण मॅडमला पतिव्रता व्हायचंय. त्याला कधीच 10 वर्षापासून सकाळची झोप भेटली नव्हती बिचाऱ्याला, साखर झोप. हिनं 10 वर्ष हिनं साखर झोपेचा भंग केलेला होता. हे सकाळी निवांत झोपलं. 7 वाजता उठलं. पतिदेव. पहिल्यांदा पतिदेव बोलली, नाही तर रोज सचिन. सचिन होतं ना त्याचं नाव. शहरात फार कठीण झालंय. आम्ही गेलो ते एके ठिकाणी, मुंबईला कथा होती माझी.
आम्हाला म्हटलं दीदी चला चहा घ्यायला आमच्या घरी. सकाळीच बोलवलं चहाला आणि दूधवाला काय आला नव्हता. त्या बाईनं आदर सत्कार केला. बरं ताई इथे बसा इथे बसा, आम्हाला बसायला दिला सोफा. चहाला दूधच नाही तिच्या लक्षात. ती म्हटली बंटी ए बंटी. महाराज ताई घाई नका करू, बरं थोडं थांबा. दूधवाला झालाच नाही. मी बंटीला पाठवते. बंटी अरे उठ उठ मुडद्या उठ पटकन. मला वाटलं लेकराला म्हणत असेल बंटी. म्हटलं ताई कशाला लेकराला उठवता, लहान लेकराला सकाळ उठव वाटत नाही. लेकराला नका तसा त्रास देऊ, मालकाला पाठवा. ओ ताई बंटी काय माझा मुलगा नाही. मग माझ्या मालकाचंच नाव बंटी. मी तर दचकलेच. आणि तो सुद्धा बंटी जणू काय झोपेतून वाघ उठावा. बोल बबली. विचित्र कारभार झाला शहरामध्ये. अजिबात कसल्या गोष्टीमध्ये तथ्य राहिलेलं नाही. ती म्हणते मला पतिव्रता व्हायचंय. तो म्हटलं यस मॅडम तयार आहे मी. त्यानं 7 वाजता उठलं, हिनं ब्रश दिला, त्यानं ब्रश केला, हिनं चहा दिला, त्यानं चहा घेतला, हिनं स्वयंपाक केला. हा जेवायला बसला, तिने ताट आणलं, ह्यानं जोरात खाल्लं. बऱ्याच दिवसापासून याला याच्या थोट्या हाताच्या भाकरी खायची सवय होती. आज पत्नीच्या हातची पुरणपोळी चांगली मस्त त्याला खायला भेटली. खूप खूप आनंद झाला. 2 पोळ्या बिचाऱ्यानं जास्त खाल्ल्या, कारण ती आग्रह करून वाढत होती. कशामुळं? तिला पतिव्रता व्हायचं होतं. ती म्हटली आता चक्कर मारून या गावात. तो गावात गेला आणि ही म्हटली बरोबर 4ला या, मला पतिव्रता व्हायचंय. मोबाईलला लेकराला मोबाईल हातात घेऊन तिनं टाईटच ठेवलं. दारात मोबाईल घेऊन बस, पप्पा आले की व्हिडिओ शूटिंग चालू कर. ही साडी काढत बसली. साडी काढते लक्ष द्या. साडी काढत असताना 4 वाजले. घड्याळाकडं पाहिलं, मला पतिव्रता व्हायचंय. घड्याळाकडं पाहते, मला पतिव्रता व्हायचं. पण 4 वाजून 10 मिनिट झाले तरी पण तो आलाच नाही. ती म्हटली कशी येणार? काही नाही, मला पतिव्रता व्हायचंय. ते म्हणते मुडदा कसा येईना काय कुणाच ठाऊक, मला पतिव्रता व्हायचंय. कुठं हा रमला काय माहिती. इकडे मला पतिव्रता व्हायचंय. शिव्या द्यायला लागली आता मनातले मनात. तेवढ्यात तिचा मालक आला. म्हणते आला आला आला. पतिव्रता व्हायचं. साडी काढत असताना त्याने आवाज दिला सती. हिनं तेवढ्यात मुसळवर फेकलं. मला पाणी आण. मुसळवर फेकलं आणि पाणी द्यायला गेली. उठली, मुसळवर नाही राहिलं, धडाम तोंडावरच पडलं. 32 मधला एक सुद्धा दात राहिला नाही, सगळे पडले. कशाची पतिव्रता? ह्यानं काय पतिव्रता धर्म असा प्राप्त होतो? एक बाईनं ऐकलं. ती म्हटली मालक मला पतिव्रता व्हायचं, मी तुमचे पाय दाबू का? तो म्हटला दाब. ती म्हटली तुमची पाठ दाबू का? तो म्हटला दाब. तुमचे हात फार दुखत असतील, हात दाबू का? तो म्हटला दाब. ती म्हटली तुमचा गळा दाबू का? तो म्हटलं असा पतिव्रता धर्म नाही. वृंदा ही महान पतिव्रता आहे, महान पतिव्रता. तिला पतिव्रता धर्म प्राप्त झाला. पण तिचा पती जालंधर. ही पतिव्रतेची कहाणी कशासाठी सांगितली मी तुम्हाला? पतिव्रता धर्म हा पतीच्या सेवेनं प्राप्त होत असतो. एका पतिव्रतेनं देवाला शाप दिला तर देव दगड झाला. देवाचा अवतार घ्यावा लागला, राम अवतार. त्या पतिव्रतेचं नाव आहे वृंदा. तिचा पती जालंधर. हा जो जालंधर आहे ना, हा राक्षस होता. तो जालंधर नावाचा राक्षस सगळ्या देवदेवतांना त्रास देत होता, त्रस्त करत होता सगळ्या देवांना. काहीच कुणाला सुचेना की हा का मरत नाहीये. उत्तर लक्षात आलं की जालंधराची जी पत्नी आहे ती महान पतिव्रता आहे. आणि त्या जालंधराची पत्नी महान पतिव्रता, तिच्या पतिव्रता धर्मामुळे हा जालंधर सगळ्या देवतांना अनावर झालेला आहे. काय केलं पाहिजे? मग या जालंधराच्या पत्नीचं पातिव्रत्य जर भंग झालं तर जालंधर मरेल. सगळे देवदेवता भगवान विष्णूकडे आले. भगवान या जालंधराचा मृत्यू होईल असं काहीतरी करा. विष्णू भगवान आले, सगळ्या देवांना घेऊन महादेवाजवळ आले. भोलेनाथ जालंधराचा मृत्यू तुमच्या हाताने आहे, तुम्ही त्याला मारा.
भगवान भोलेनाथ बोलले, जालंधरा सोबत मी युद्ध करतो, पण विष्णू तुम्ही जालंधराचं रूप धारण करून वृंदेचं पातिव्रत्य भंग करा. माझ्या ताईंनो, पतिव्रता नारीच्या पतिव्रता धर्माचं रक्षण करणारा भगवान एका पतिव्रतेचं पातिव्रत्य का भंग करतोय? तर तो जो जालंधर होता ना, त्याच्यामुळे हजारो पतिव्रता नारींचं सौभाग्य संपत होतं. त्या जालंधराच्या कुकर्मामुळे हजारो पतिव्रता स्त्रिया त्यांचं पातिव्रत्य भंग होत होतं. मग हजारो स्त्रियांच्या पातिव्रता धर्माला वाचवण्यासाठी त्याच्या पत्नीचं पातिव्रत्य देवानं भंग केलं. एकच कारण आहे, दुसरं काहीच कारण नाही. नाहीतर देव कधीच कुणाबरोबर चुकीचं वागत नाही. जी फळं मिळत असतात ती आपल्या कर्माची आपल्याला मिळत असतात. युद्ध करताय, त्या युद्धामध्ये शंकरापासूनच निर्माण झालेला हा जालंधर शंकरालाच अनावर झालाय. माझ्या ताईंनो, जालंधराचा जन्म कसा झाला माहिती होता तुम्हाला? श्री शंकराला एकदा राग आला आणि रागानं भोलेनाथाच्या डोळ्यातून पाणी आलं. ते पाणी जर पृथ्वीवर पडलं असतं तर पृथ्वी जळून भस्म झाली असती. शंकरानं ते पाणी हातात घेतलं आणि समुद्रात फेकलं. त्या शंकराच्या आसमानपासून समुद्रात मुलगा तयार झाला. समुद्राला आनंद झाला, माझ्या पात्रात मुलगा जन्माला आला. ब्रह्मदेवाला बोलावलं, लेकराचं नाव ठेवा. ब्रह्मदेवानं पोरग हातात घेतलं तर त्या पोरानं ब्रह्मदेवाची दाढी मिशा ओढायला लागलं. ब्रह्मदेवाला अतिशय वाईट वाटलं, डोळ्यातून पाणी आलं तरी दाढी सोडना पोर. ब्रह्मदेव म्हटले, या मुलाचं नाव ठेवायला मला बोलावलं, पण याने मलाच रडवलं. माझ्या डोळ्यातून यानं जल काढलं, म्हणून याचं नाव जालंधर असणार. असा जालंधराचा जन्म आहे. भगवान श्री शंकराच्या नेत्रातल्या पाण्यापासून, आसमानपासून त्याचा जन्म झालेला होता. भोलेनाथ तुमच्यापासूनच तयार झालेला आहे, हा मरत नाहीये. भोलेनाथ महाभयंकर त्याच्यासोबत युद्ध करताय, अनावर होतोय. शंकरानं संकेत दिला, जा विष्णू त्या वृंदेचं पातिव्रत्य भंग करा. विष्णूनं जालंधराचं रूप धारण केलं आणि वृंदेच्या महलात आले. वृंदेनं पूजेची थाळी तयार केली, तिलक लावला, आरती ओवाळली, अक्षदा टाकल्या, नमस्कार केला. तेवढ्या 2 शिपाई पळत आले. महाराणी जी, महाराणी जी, क्या हुआ? महाराणी जी, हुआ क्या? महाराणी जी, बहुत अनर्थ हुआ है. अरे हुआ क्या? क्यों चिल्ला रहे हो? महारानी जी, महारानी जी, हुआ क्या? महारानी जी, क्या हुआ? हम नहीं बता सकते. हुआ क्या? बताओ. नहीं महारानी जी, अब हम लोगों में इतनी हिम्मत नहीं कि हम ये बात आपको बता दे. अरे भाई बताओ क्या हुआ है? महारानी जी बताओ, सुना. महारानी जी, क्या? जालंधर सरकार मारे गए. जालंधर सरकार मारे गए? जालंधर सरकार मारे गए तो मैं किसकी पूजा कर रही हूं? कौन है मेरे सामने? तो भगवान जो रूप बनाकर आए थे वो रूप भगवान ने छोड़ दिया और अपने मूलतः जो भगवान का विष्णु रूप है उस रूप में प्रकट हो गए. भगवान ने अपने क्या किया, क्यों किया? एक पतिव्रता नारी का पातिव्रत्य धर्म आपने क्यों हरण किया? भगवान मेरी गलती क्या है बता. देवा काय एका पतिव्रतेचा धर्म भंग केला? काय चुकलं होतं माझं? मी केलंय काय? देवा का माझा पतिव्रता धर्म भंग केला? माझ्या पतीला तिकडे मारलंय आणि तुम्ही इथे नाटक केलं पती होण्याचं? देवा माझा शाप आहे तुम्हाला. एका पतिव्रतेचं पातिव्रत्य भंग केलं, माझ्या पतीच्या गैरहजेरीमध्ये आलात, माझा पण शाप आहे तुम्हाला. माझा पती तुमच्या गैरहजेरीमध्ये तुमच्या पत्नीला चोरून घेऊन जाईल. बरोबर? राम असताना रावण आला होता का रामाच्या गैरहजेरीमध्ये आला होता? झोपल्या का काय? रामाच्या गैरहजेरीमध्ये रावण आलेला होता आणि मग सीतामाईला चोरून घेऊन गेला. देवा माझा शाप आहे तुम्हाला. माझ्या अंतकरणाचा विचार केला नाही, तुम्ही सुद्धा दगड होऊन पडताल भगवान. भगवान दगड झाले शाळीग्राम. देवाचा शाळीग्राम अवतार झाला. अजून खूप शाप देणार होती, तेवढ्यात भोलेनाथ आले. वृंदा शाप नको देऊ, तुझं पातिव्रत्य धर्म भंग करून
देवानं जगातल्या पतिव्रता धर्माचं रक्षण केलंय ग. नको देऊ शाप. मी तुला वरदान देतो की तू अखंड सौभाग्यवती राहशील. तुझा चंद्र सूर्य असे तोपर्यंत गौरव राहील. युगायुगामध्ये तुझी कीर्ती यशस्वी राहील. तू तुळस बनशील. तुझं आता हे शरीर पतिव्रता भंग झालेलं ते संपेल. तुझं शरीर जेव्हा जाळल्या जाईल त्यातून तुळशीचं झाड उगवल. ती तुळस श्री विष्णूची प्रिया असेल. वारकऱ्यांच्या कंठाचं भूषण बनेल. बहुगुणी होशील तू. देवदेवता तुझा आदरानं स्वीकार करतील. तू ज्याच्या दारात असशील त्या घरावर यमराज कधी हल्ला करणार नाही. वाईट गोष्टी त्या कधी घरात येणार नाही. घरातल्या लोकांना सुख समृद्धी आरोग्य ऐश्वर्याची प्राप्ती होईल. रोज तुला जे पाणी घालतील त्या बाईचं सौभाग्य वाढेल. तुळशीला पाणी घालण्याची आपली जुनी परंपरा आहे. जुन्या महिला तुळशीला पाणी घालत होत्या. जी बाई तुला रोज नित्य तुझी पूजा करेल तिला सौभाग्याचं वरदान प्राप्त होईल आणि तुळशीचं पान खाणाऱ्यांचं आरोग्य चांगलं राहील. आहे का नाही तुळस बहुगुणी? ती म्हटली भोलेनाथ आता आशीर्वाद देऊन मला भुलवू नका. तुम्ही मला भरपूर आशीर्वाद दिले, पण देवा जसा विष्णूला शाप दिला ना तसा तुम्हालाही माझा शाप आहे. कारण माझ्या पतीला मारण्यामध्ये तर तुमचाच मोठा हात आहे. मी तुळस होईल सगळ्या देवदेवतांच्या पूजेत चालेल देवा, पण भोलेनाथ माझा शाप आहे. तुमच्या आणि तुमच्या परिवाराच्या पूजेमध्ये माझं तुळशीचं पान आणि पाणी चालणार नाही. म्हणून महादेवाला कधीच तुळशीचं पान वाहायचं. तुळशीच्या रोपट्याखाली महादेव ठेवायचा नाही. बाजूला ठेवा, देवघरात ठेवा, पण तुळशी खाली रंगणात किंवा शाळीग्राम ठेवा. शाळीग्राम नसेल तर ठीक आहे, तुळस एकटी. शाळीग्राम ठेवला तर उत्तम आहे अधिक, पण तुळशी खाली महादेव ठेवायचा. बऱ्याच मावशा म्हणतील ताई मी तुम्हाला काय चाललंय आपलं. मला वाटलं का तुम्ही इथं नाहीत. महादेवाच्या पूजेमध्ये तुळशीचं पान चालत नाही. बऱ्याच मावशा म्हणत असतील ताई आतापर्यंत आम्हाला माहितीच नव्हतं, आमचा महादेव तिथंच मुक्कामाला होता. आतापर्यंत जरी मुक्कामाला असेल तर आता इथून पुढे सावध व्हा. तुळशीतला महादेव उचला, देवघरात मांडा किंवा बाजूला जागा करा महादेवाला, पण तुळशीचं पान आणि पाणी महादेवाच्या अंगावर पडू द्यायचं. तुळशीचा महादेवाचा 36चा आकडा आहे. त्या वृंदेनं शाप दिला, देवा माझं तुळशीचं पान चालणार नाही. वर्षातला एकच दिवस आहे वैकुंठ चतुर्दशी, म्हणजे कार्तिकी पौर्णिमा येते की नाही, कार्तिकी पौर्णिमेच्या अगोदरचा दिवस तो एकच दिवस आहे की त्या दिवशी महादेवाला तुळशीचं पान रात्री 12च्या दरम्यान आणि विष्णूला बेलाचं पान वाहतात. कधी लक्षात ठेवा, कधी? कार्तिक पौर्णिमा, कार्तिक महिना माहिती आहे, त्यावेळेस काकडा करतात लोक गावागावामध्ये. तर कार्तिक पौर्णिमेच्या अगोदरचा दिवस त्याला वैकुंठ चतुर्दशी म्हणतात. आणि वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी रात्री 11च्या नंतर 12च्या दरम्यान 6 वाजता जावं. वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी शंकराच्या मंदिरात संध्याकाळी 6 वाजता, म्हणजे ज्या वेळेला अंधारही पूर्ण पडलेलं नाही आणि दिवस पण नाही, त्याला सायंकाळ म्हणतात, त्याला प्रदोष काळ म्हणतात. त्या काळामध्ये महादेवाच्या मंदिरात जावं, शंकराला पाणी घालावं. कसं पाणी घालावं? शंकराची ही शिवपिंड आहे असं गृहीत धरा. इथे शिवलिंग आहे, इकडे पाणी वाहतं असं गृहीत धरा तुम्ही. इथे शिवलिंग आणि ही बाजूची कठडी आहे. तर शंकराच्या मंदिरात जायचं वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी. अगोदर या भागाला पाणी घालायचं. इथे अशी कठडी आहे ना, इथून पाणी जातं खाली, इथं लिंग आहे. तर हा उजवा जो भाग आहे आणि शंकराची पूजा करत असताना इथे बसा. उत्तर दिशेकडे तोंड असलं पाहिजे तुमचं, उत्तरेला. इथं शंकराच्या पिंडीच्या इथे बसून अगोदर इथे पाणी घाला, नंतर इकडे पाणी घाला. इथे गणेश महाराज असतात, इथे कार्तिक महाराज असतात. गणेशाला इकडच्या कठडीला कार्तिक आला. त्या दोन्हींच्या मध्ये शंकराची मुलगी आहे, तिचं नाव अशोक सुंदरी. त्या दोन्हींच्या मध्ये अशोक सुंदरीचं स्थान आहे, तिथे पाणी घाला. नंतर कठडीला पाणी घाला, ती निर्गुण पार्वती आहे. आणि नंतर शिवलिंगाला पाणी घाला. एक घोट उरलेला नंदीच्या पायावर घाला आणि कळशीमध्ये पण टाकावरच्या. असं शंकराला पाणी घाला. भोलेनाथाला बेलाचं पान व्हा.
बरं का. किती वाजता? 6:30ला. बेलाचं पान व्हा, एक दिवा लावा तुपाचा, गोल वातीचा. शंकराला दिवा लावायचा, नमस्कार करा. आणि जेवण वगैरे झाल्यानंतर, आता ती पूजा झाल्यानंतर आपल्या देवघरामध्ये विष्णू असतात, रंगनाथ भगवान, त्यांना तुळशीचं पान व्हा त्याच वेळेला. आणि जेवण रात्रीचं झाल्यानंतर 11च्या नंतर 12च्या अगोदर पुन्हा तुम्ही जे शिवलिंगाला बेलाचं पान घातलेलं आहे ते उचला, श्री विष्णूला व्हा. म्हणजे कुणाला? एक तर असेल विठ्ठलाची मूर्ती तर विठ्ठलाच्या मूर्तीला, नसेल तर आपल्या रंगनाथाला. आणि रंगनाथाला जे तुळशीचं पान वाहिलंय ते उचला आणि महादेवाला अर्पण करा. बोलणं लक्षात येतं ना तुमच्या? पण तुळशीचं पान महादेवाला अर्पण करताना त्याला एक मधाच्या बोटाचा ठिपका लावा आणि मग महादेवाला व्हा. कळालं इथपर्यंत? कान देऊ नका, चुकू देऊ नका. मग रात्रभर भगवान परमात्माचा आराम विश्रांती झाली, सकाळीच उठा आणि अगोदर स्नान करा. स्वच्छ शुद्ध होऊन ते तुळशीचं पान महादेवाच्या अंगावरचं काढून घ्या. विष्णूच्या मस्तकावर किंवा रंगनाथाच्या मस्तकावर ठेवलेलं बेलाचं पान काढून घ्या. मध घ्या आणि त्या मधामध्ये एकदम स्वच्छ करून त्याला पुसून काढायचं, स्वच्छ करायचं. त्याचं चूर्ण करून, बेलाचं आणि तुळशीच्या पानाचं चूर्ण करून मधामध्ये टाका. ते मिक्स करा. ज्या लेकराला बोलता येत नाही, लहान बोबडं बोट बोलतंय, त्याला ते एक बोट असं चाटायला द्यायचं. तुमचं लेकरू बोबडं जे बोलतंय किंवा बोलण्याचा ज्याला त्रास आहे त्याचा तो त्रास दूर निघून जाईल. लक्षात आलं? वर्षातला हा एकच दिवस आहे, वैकुंठ चतुर्दशीचा, आणि शिवमहापुराणमध्ये ही गोष्ट आलेली आहे. हा उपाय आहे. वृंदा सांगते, भोलेनाथ तुमच्या पूजेमध्ये मी चालणार नाही, पण वर्षातला एकच दिवस असेल की त्या दिवशी तुम्हाला तुळशीचं पान आणि विष्णूला बेलपत्र, तुमच्या पूजेत मी चालणार नाही. वृंदेचा शाप आहे. म्हणून तुळशीचं पान, मंजुळा, पाणी महादेवाच्या अंगावर पडू देऊ नका. आणि दुसरी गोष्ट ऐका, तुळशीचं ऐका, आपल्या घरात आपण शिवलिंगाची पूजा करतो. सगळ्यांनी कान देऊन ऐका, महत्वाचं सांगते मी तुम्हाला. शिवलिंगाची पूजा करतो. शिवलिंगाचं पूजा केलेलं पाणी चुकूनही तुळशीला घालायचं नाही. बोलणं कळतंय का तुम्हाला? लोगाव आले ना तुमच्या गावामध्ये, तुम्हाला फायद्याचं सांगून जाणार आहे मी, की जेणेकरून तुमचं कल्याण झालं पाहिजे. कान देऊन ऐका. शिवलिंगाचं पूजा केलेलं पाणी तुळशीला टाकायचं नाही. हा, ज्या देवतांमध्ये शिवलिंग नसेल पूजनामध्ये ते पाणी टाका. पण आपल्या देवघरात तर सगळे देव असतात. आपल्या देवघरामध्ये प्रमुख 5 देव असली पाहिजेत. कोणती कोणती? शंकराचं शिवलिंग, रंगनाथ म्हणजे श्री विष्णू, जगदंबेचा तांदळा, गणपती बाप्पांची मूर्ती आणि कुलदैवत. आणि ज्याला कुलदैवत कळत नसेल त्यांना सूर्याचं गोल चित्र ठेवायचं. एक तर सूर्य भगवान देवघरात असले पाहिजेत आपल्या. सूर्याचं गोल चक्र, कुलदेव कुलदेवी तर ठेवायचीच. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जे देव आवडतात ते ठेवा, पण हे 5 देव आपल्या देवघरात असलेच पाहिजेत. कोणते कोणते? गणपती, दुर्गा, शंकर, विष्णू आणि सूर्य. ही देवपंचायतन आहे. याच्यापैकी एक देव जरी गैरहजर असेल तर आयुष्यभर पूजा करा, पूजेचं फळ मिळणार नाही. अजिबात मिळणार नाही तुम्हाला पूजेचं फळ, आयुष्यभर पूजा केली तरी पण. ह्या 5 देवता तुमच्या देवघरात असल्याच पाहिजेत. सूर्य भगवान त्यांची प्रतिमा नसेल तर कुलदेवतेचा फोटो ठेवा. कुलदेवतेचा कमी जर असेल तर आता तुम्ही ऐकलंय, समजून घ्या आणि देवहारा पूर्ण करा. ह्या देवा व्यतिरिक्त दुसरे देव ठेवायचे का नाही हा प्रश्न जर मनात आला असेल तर त्याचं उत्तर आहे का? या देवा व्यतिरिक्त तुम्हाला जे आवडतात ते देव ठेवा, पण ही 5 देव असलीच पाहिजेत. ह्या 5 देवता असल्याच पाहिजेत. कोण कोण? गणपती, जगदंबा, विष्णू, शंकर आणि सूर्य किंवा कुलदैवत आपलं जे असेल ते, हे असले पाहिजेत.
मग आता यांना आपण पूजा केली, यांच्या पूजेचं आंघोळीचं जे पाणी आहे ते तुळशीला टाकायचं नाही. कारण पूजा करताना सगळ्या देवांचं पाणी काय करतो आपण, एकाच ताटामध्ये घेतो. ते तुळशीला टाकायचं नाही. शंकराच्या स्नानाचं पूजेचं पाणी जर तुळशीला टाकलं तर काल सर्पदोष होतो आपल्याला. लोहगाव भीती घालत नाही तुम्हाला, पण तुमच्या कल्याणाचं सांगते. काय होतं आपल्याला, काल सर्पदोष होतो. आज ब्राह्मण देवताला आपली कुणाची पत्रिका दाखवा, आपल्या पत्रिकेत दोष येतात. काल सर्पदोष, पितृदोष, वास्तुदोष असतात. पण हे दोष तुमचे निघून जातील त्याच्यासाठी एकच करा. घरातल्या पुरुषानं, ज्येष्ठ पुरुषानं घरातला पितृदोष, काल सर्पदोष निघून जावा असं वाटत असेल ना माझ्या दादांनो, तर एक काम करा बरं. तुम्ही सकाळी स्नान केलं ना, स्नान केलं की पहिलं एक तांब्याभर पाणी महादेवाच्या शिवलिंगावर घाला. तुमच्या घरातला काल सर्पदोष आणि पितृदोष निघून जाईल तुमचा. तुम्ही सकाळी वाजता सकाळी आणि तुम्ही संध्याकाळच्या 6:30ला शंकराला पाणी घालायचं महादेवाला. कसं घालायचं, असं जर शिवलिंग असेल, इथं शिवलिंग आणि इथे आपण उत्तर दिशेला तोंड करून बसायचं, तर आपल्या उजव्या हाताला जे पाणी जातं खाली, तर इकडे गणपती बाप्पा असतात, इकडे कार्तिक महाराज असतात, मध्ये अशोक सुंदरी, ही पार्वती मातेची कठडी आणि मग शिवलिंग. तर असं सगळ्यांनी पाणी घालायचं भोलेनाथाला. भोलेनाथाला नित्य 1 लोटा जल घातल्यानंतर घरातला पितृदोष, वास्तुदोष आणि काल सर्पदोष निघून जातो, निघून जातो. ही तुमच्या फायद्याची गोष्ट मी तुम्हाला सांगितली. पितृदोष कशाला म्हणतात, सगळं घर अन्नधान्यानं भरलंय पण खाल्लेलं पचत नाही, अंगी लागत नाही, रोज दवाखाना. पती पत्नी या दोघातही काहीच दोष नाही, पण संतान जन्माला येत नाही, पितृदोष आहे. सारं गाव ऐकतंय, शब्द मोडत नाही, पण घरातले शब्दाची किंमत ठेवत नाहीत, पितृदोषाचं लक्षण आहे. अकाली मृत्यू होतोय घरात एक माणसांचा, घरातली माणसं अकाली मरतायत वेळेच्या आधीच, पितृदोषाचं लक्षण आहे. सगळं आहे पण घरात प्रसन्नता नाही, उदासीनता आहे, भकास, पितृदोषाचं लक्षण आहे. लोहगाव हे जे बोलते ते डोक्यात चाललंय का डोक्यावरून चाललंय? ए माझ्या माऊल्यांनो, समजतंय तुम्हाला? तुमच्या घराचं कल्याण व्हावं असं वाटत असेल तर शंकराचं पूजन करा. पितृदोष, कालसर्पदोष, वास्तुदोष निघून जाईल. तुळशी माता वृंदा तिनं देवाला शाप दिला. हा कथाभाग मी तुम्हाला सांगितलाय. आता पुढे ऐका. देवाच्या अवताराचं तिसरं कारण म्हणजे नारदजीनं दिलेला शाप आहे. नारदजीच्या शापाचा विस्तार आपण पुढे पाहू. देवाच्या अवताराचं चौथं कारण म्हणजे मनू महाराज आणि शतरूपा माता या दोघांनी केलेली तपश्चर्या. त्यांच्या तपश्चर्येचं फल, भगवान आमच्या पोटी जन्माला या, भगवान म्हटले तथास्तु ये. पाचवं कारण देवाच्या अवताराचं, प्रताप भानू नावाचा राजा, त्यानं खूप त्याचं मोठं राज्य होतं, पृथ्वीचं राज्य त्यानं जिंकलं. आणि पृथ्वीचं राज्य जिंकून तो म्हणतोय की हे माझं राज्य चंद्र सूर्य असे तोपर्यंत टिकावं. पृथ्वीचं राज्य चंद्र सूर्य असे तोपर्यंत टिकावं म्हणून त्यानं साधू संताला आणि ब्राह्मणाला अन्नदान करायचं ठरवलं. तर एका दृष्ट राजानं, म्हणजे यानेच एकेकाळी जिंकलेला राजा होता पण जीव वाचवून तो अरण्यात साधू बनून लपलेला होता. तर त्यानं मृगाचं मांस साधू संताच्या अन्नामध्ये मिक्स केलं, एकत्र केलं. संत जेवायला बसले तर आकाशवाणी झाली, संतांनो या अन्नामध्ये मृगाचं मांस मिक्स केलेलं आहे, धर्म भ्रष्ट होईल, तुमचा धर्म भ्रष्ट होईल, हे अन्न खाऊ नका. सगळे संत उठून उभे राहिले, हातात पाणी घेतलं, जे पाणी आचमनाला घेतलेलं होतं ते पाणी घेतलं आणि एकत्रित हुंकारानं सगळ्यांनी शाप दिला. राजा आमचा धर्म भ्रष्ट करायला निघाला होता, आमचा शाप आहे तुला, एका वर्षाच्या आत तुझ्या कुळाचा विध्वंस होईल आणि तुझ्या कुळात कुणी दिवा लावायला सुद्धा राहणार नाही. संतांच्या शापामुळे
तो प्रतापभानू झाला राक्षस रावण, हरिमर्दन त्याचा भाऊ तो झाला कुंभकर्ण, आणि एक त्याचा प्रधान होता तो झाला बिभीषण. देवाच्या अवताराची ही 5 कारणं आहेत. आता पहा, भगवान परमात्मा अवताराला येणारा राम रूपामध्ये, पण कोणत्या गावात आले? अयोध्येमध्ये. पण आता लोहगावमध्ये सुद्धा इथे कथान रूपानं भगवान अवताराला येणार आहे. त्या नगराचं वर्णन केलंय, फार सुंदर नगर आहे. त्या नगराचं नाव आहे अयोध्या. अयोध्या म्हणून रमित नगरी, 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 अयोध्या म्हणून रमित नगरी. त्या नगरीच्या विशालतेवर उभ्या राहिल्या वास्तू सुंदर. त्या नगरीच्या विशालतेवर उभ्या राहिल्या वास्तू सुंदर. मधुर वाहती मार्ग समांतर, मधुर वाहती मार्ग समांतर, रथबाजी गज पथिक चालती नटुनी त्यांच्या भरी. अयोध्या म्हणून रमित नगरी, 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 अयोध्या म्हणून रमित नगरी. नगरी सुंदर नगर आहे, तिचं नाव अयोध्या आहे. ती अयोध्या नगरी जिच्यामध्ये युद्ध नाही, अयोध्या जिच्यामध्ये विकाराचं युद्ध नाही, तिचंच नाव अयोध्या आहे. त्या नगरीचा राजा आहे दशरथ. त्या दशरथाला 700 राण्या आहेत. 3 पटराण्या, कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयी. 3 पटराण्या. पण एकीलाही संतान नाहीये. राजाला संतान नाही म्हणून प्रजाच दुःखी आहे. जनतेला वाईट वाटतंय. एवढा चांगला आमचा राजा आहे, पण या राजाला संतान नाही. परमेश्वरा, आमच्या राजाला संतान दे, लोक प्रार्थना करत होती. खरंच राजा असावा तर असा की लोकांनी त्याच्यासाठी प्रार्थना करावी. आता लोक आपल्या राजाला शिवाय शाप देतात, कारण राजा फक्त मतदान होईपर्यंतच लोकांच्या दारात. आपल्यालाच मतदान करा बरं. एकदा का मतदान झालं की मग निवडून आल्यानंतर त्या राजाला कुणाचंच घेणं देणं नाही. पण राजा दशरथ फार चांगला राजा होता. राजा दशरथ म्हणतोय, जनता जनार्दनांनो, तुम्हीच माझी लेकरं आहात, मला दुसऱ्या लेकरांची काय गरज आहे. किती मोठं राजाचं मन आहे. तुम्हीच माझी लेकरं आहात. माझ्या बोलण्यातला भाव समजून घ्या. माझ्या ताई दादांनो, लक्ष देऊन ऐका. राजाकडे काहीच कमी नाहीये, धन धान्य संपत्ती ऐश्वर्य, पण संतान नाही. जीवन हे असंच असतं माझ्या ताई दादांनो, ते कधीच कुणाला परिपूर्ण मिळत नाही. जीवन कधीच कुणाला परिपूर्ण मिळत नाही. कोठे काही एक आहे एक नाही. कुठे कुठे खायला खूप असतं तर खाणारं कोणी नसतं. नाही ना, वास येतो. कुठे कुठे खायला खूप असतं तर खाणारं कोणी नसतं. कुठे खायला काहीच नाही पण खाणारी तोंड खूप असतात. असंच असतं माणसाचं जीवन. भगवंत कुणालाच परिपूर्ण जीवन देत नाही. लोहगाव बोलणं कान देऊ नाही का.
या जगामध्ये कोणीच सुखी नाही. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया, सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं. राजा दुखिया प्रजा दुखिया. या जगात कोणी सुखी नाही, कोणीच नाही. लोहगाव कोणीच नाही. पोराचं लग्न जमाना म्हणून राहायचं नाही, मुलीला मनासारखा ठेपा मिळाना म्हणून दुःखी राहायचं नाही. ज्या बाईच्या हाताखाली एक सुद्धा सून नाही ती म्हणते कधी माझ्या हाताखाली सून येईल म्हणून दुःखी. आणि ज्या बाईच्या हाताखाली 4-4 सुना ती सुद्धा दुःखी. या माहेरी कधी जातील. कारण सुना माहेरी गेल्याशिवाय सासूला शेवयाचा भात आणि तूप खाताच येत नाही. प्रत्येक जण दुःखी आहे, सुखी कोणीच नाही. आणि तुम्हाला जर कोणी म्हणत असेल मी सर्व सुखी आहे, तर समजावं हे माणूस आगीत रॉकेल टाकतंय. तुम्हाला जर कोणी म्हणत असेल की मी खूप सुखी आहे, तर समजावं ते तुम्हाला भडकावतंय, ते तुम्हाला खोटं बोलतंय, ते तुमच्या दुःखात भर घालतंय. तुम्ही म्हणाल कुणी सुखी असल्यावर आम्ही का दुःखी होणार. आज जगामध्ये आपल्या दुःखानं माणसं कमी दुःखी आहेत, दुसऱ्याच्या सुखानं जास्त दुःखी आहेत. शेजाराचा बंगला बांधायचं बांधकाम चालू झालं ना, इकडं दुसऱ्याच्या पोटातच दुखायला लागतं. डायरेक्ट अटॅक येतो. कशामुळे अटॅक आला. त्यांचा बंगला 5 मजली तयार चालू झाला ना, चमकच बसली इथं. दुसऱ्याच्या सुखानं माणसं जास्त दुःखी आहेत. कधीच दुसऱ्याच्या धनावर आणि संपत्तीवर जळायचं नाही. का जळायचं नाही. प्रत्येकाच्या जीवनामध्ये घडणाऱ्या घडामोडी ह्या आपल्या आपल्या प्रारब्धावर, आपल्या कर्मावर अवलंबून असतात. तुम्हाला किती कोटी रुपये मिळणार हे तुमच्या नशिबात आहे का मिळालेले तुम्ही भिकारी होणार हा सुद्धा तुमच्या नशिबाचाच भाग आहे. म्हणून कधीच कुणावर जळायचं नाही. हे कळतं पण वळत नाही. हे पटतंय माणसाला, पण माणूस त्याच्यावर अवलंब करत नाही. जीवन असंच आहे, ते परिपूर्ण कधी कुणाला मिळत नाही. एक बाई, उदाहरण सांगते तुम्हाला. एक बाई आपली 4-2 लेकरं घेऊन निघाली बरं का माहेराला, गौरीच्या सणाला. बंधू येईल माहेरी न्यायला, गौरी गणपतीच्या सणाला. गौरी गणपतीच्या सणाला बंधू येईल माहेरी न्यायला. आणि बाई निघाली माहेरला. बसला हात केला, थांबा दादा, कंडक्टर साहेब थांबा. गाडी थांबली. 5-6 लेकरं होती पहा. सगळ्यात छोटा जो चिंटू होता त्याने तो उचलला आणि गाडीमध्ये ठेवला. तर दुसरा मिंटू ठेवायचा होता, पण दुसरा ठेवेपर्यंत चिंटून खाली उडी मारली. का म्हणे आई खाली मला गाडी बसवलं, गाडी जर घेऊन गेली तर. म्हणून एकाला चढवलं की एक उडी मारायचं, एकाला चढवलं की एक उडी मारायचं. लेकरं चढवण्यात अर्धा तास गेला. कंडक्टर चिडला. कंडक्टर म्हटलं मावशी तुम्ही चढा, म्हणजे लेकरं तुमच्या पाठीमागे पटापटापटा चढतील. कशाच्या पिल्यासारखी. हा, कशाची पिल्लं पडतात आईच्या पाठीमागे टप 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 टप. तुम्ही चढा. बाई चढली, लेकरं टप 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 आत चढले. आई गेली, सगळे चढले वरती. सीटवर बसली बाई. पण बाई महिला मंडळाचा स्वभाव थोडासा हे असतो. आपली सीट काही लेकरं काही सीटाच्या खाली घातली, काही पाठी खाली घातली, जिथं पिशव्या ठेवतात काही तिथं घातली, काही आपलीच लेकरं दुसऱ्या बाईजवळ मांडली. कंडक्टरले काढा तिकीट. कुणाचं काढलं कुणाचं नाही काढलं, याचं घ्या याचं घेऊ नका, याचं अर्धच घ्या. हे कुठे 6 वर्षाचं आहे, 10 वर्षाचं पण सांगते 6 वर्षाचं. अशी कशी बशी लेकरांची तिकीटं काढली. कंडक्टर चिडलेला होता. मावशी तुम्हाला काही कळतं का नाही. म्हणे काय. अहो तुमच्यामुळे गाडी अर्धा तास लेट झाली. लोकांना ऑफिसला जायचंय, कुणाला कामाला जायचंय, कुणाला उद्योगाला जायचं, कुणाचे महत्त्वाचे कामं असतात. तुमच्यामुळे लोकांचा आता वेळ बर्बाद झाला. एवढी लेकरं घेऊन कुठं प्रवासाला निघायचं असतं का.
अर्धे लेकर घरी ठेवायचे, अर्धेच घेऊन यायचे. ते म्हटले ए बाबा अर्धेच आणलेत, अर्धे घरी आहेत. काय म्हटले? अर्धे घरी आहेत, अर्धेच आणले. म्हणजे कुठे कुठे खूप लेकरं आणि कुठे कुठे काहीच नाही. कुठे काही कुठे काही, एक आहे एक नाही. ही जीवनाची विसंगती. राजा दशरथाकडे खूप आहे. दोंडूबया कुठे आहेत का इथं? झाकी घेऊन या. आपल्यातलं कोणीतरी जात झाकी घेऊन या. ही जीवनाची विसंगती आहे. राजा दशरथाच्या जीवनामध्ये सगळं आहे पण संतानाचं सुख नाही. एक दिवस स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये 2 पुरुष आणि 1 स्त्री याची हत्या झाली. स्वप्न दोष लागू नये म्हणून सांगितलं राजा जा शिकार करून ये. राजा दशरथ अरण्यामध्ये आला. दिवसभर शिकार शोधली पण शिकार मिळाली नाही. दिवसभर शिकार शोधूनही शिकार भेटत नाही. आवाजाच्या दिशेनं बाण सोडणारा राजा, पण त्याला शिकार न मिळाल्यामुळे उदास झाला. ठरवलंय त्यानं पण शिकार पूर्ण करूनच आपण घरी जायचं. सरोवराच्या काठाला एखादं श्वापद पाणी पिण्यासाठी येईल. मी धनुष्याला बाण जोडल, आवाजाच्या दिशेनं बाण सोडल, वेध घेईल, शिकार करेल आणि मगच घरी जाईल. सरोवराच्या काठाला एका झाडावर राजा दशरथ बसले. तेवढ्यामध्ये श्रावण बाळ आपल्या मायबापाची कावड घेऊन निघाला. अंधळ्या मायबापांना रात्र दिवस कळत नव्हता. तहानेनं घसा कोरडा पडला. पटकन आई वडिलांची काशी यात्रा पूर्ण करायची, पण रात्रंदिवस मायबापाला खांद्यावर घेऊन चालणारा हा श्रावण होता. या बाळानं आई बाबाला तहान लागली म्हणून कावड टेकवली आणि पाणी आणायला गेला. सरोवर पाहिला, आनंद झाला. झारी आडवी केली आणि पाण्यात बुडवली. हवा बाहेर गेली, पाणी आतमध्ये गेलं. हवा पाण्याचं घर्षण झालं. आवाज आला बुड 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 असा आवाज आला. आणि बुडबुड आवाज झाल्या कारणानं राजाचे कान टवकारले. अरे एखादं श्वापद पाणी पिण्यासाठी आलंय. भातातला बाण घेतला, धनुष्याला जोडला, सुटला बाण. सु 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 करत बाण जो सुटला, तो बाण पाणी भरणारा श्रावणाच्या काळजात रुतला. जसा बाण लागला, श्रावण आई आई म्हणून किंकाळी ठोकली. धडाकन पाण्यामध्ये उलटा पडला. श्रावण पाण्यामध्ये पडला. आई हा शब्द कानावर पडला. राजाच्या हातातला बाण सुटला, धनुष्य पडलं. राजा पळत गेला. उलटा पडलेला पाण्यातला तरुण पाहिला. छातीत लागलेला बाण पाहिला. अर्ध 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 पाणी पूर्ण रक्तबंबाळ झालेलं होतं. अर्ध पाणी रक्तानं लालबुंद झालेलं राजानं बाहेर काढलं श्रावणाला. बाळा कोण आहेस तू? माझं नाव श्रावण आहे. बेटा कुठे निघाला होतास? महाराज माय बापाची कावड घेऊन चाललो होतो काशीला. कोणीतरी मला बाण मारला. माझे मायबाप आंधळे आहेत, त्यांना तहान लागली होती, पाणी आणण्यासाठी मी आलोय. राजाला वाईट वाटतंय. श्रावणा तुझ्या काळजात ज्याचा बाण लागला तो हा अयोध्येचा दुर्भागी राजा दशरथ आहे. हा अयोध्येचा दुर्भागी राजा दशरथ आहे. ठरवून नाही मारलं मी. एखादा पशु पाणी पिण्यासाठी आला असेल, पशुची शिकार करण्याच्या उद्देशानं तुला बाण मारला. लेकरा मला माफ कर. महाराज माफी ही नंतर पाहू. माझे आंधळे मायबाप तहानेनं व्याकुळ झाले असतील. ही पाणी घ्या आणि माझ्या आंधळ्या मायबापाला पाजा, एवढीच माझी विनंती आहे. श्रावणानं आई झाके आत्ताच पुढे घेऊन येऊ नका, थोडं थांबा. आई 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 म्हणून प्राण त्यागला. दशरथ राजाला फार वाईट वाटलंय. आणि राजा दशरथ कमंडलू भरून पाणी घेऊन आलेला श्रावण बाळाच्या माय बापाकडे. श्रावणाचे आई वडील वाट पाहत होते. आमचा बाळ कसा येईना, का येईना. श्रावण बाळाचे आई वडील वाट पाहतायत.
पायांचा आवाज आला. कान टवकारले आंधळ्या मायबापाचे. बाबा, ए बाळा श्रावणा, आलास का बेटा? एवढा उशीर तुला लागला बेटा, आमच्या सोबत बोल ना. पण राजा दशरथानं विचार केला, काही बोलायला जावं तर बदललेला आवाज पाहून विचारतील आमचा बाळ कुठे, आमचं लेकरू कुठे. नाही सांगावं तर बिना पाणी पिताच तडफडून मरतील. राजानं कमंडलू घेतला आणि त्यांच्या हातात दिला, पाणी प्या. बोलत नाही, फक्त पाणी प्यायचा संकेत करतोय. आंधळे मायबाप म्हणतात, लेकरा तू जर आम्हाला बोलला नाही तर आम्ही पाण्याच्या थेंबालाही स्पर्श करणार नाहीत. रडायला लागले मायबाप. श्रावणा बोल, असा आबोला धरू नको. राजा दशरथाची फार मोठी गफलत झाली. आता जर नाही बोलावं तर पाणी पिणार नाहीत, पाणी पिले नाही तर तडफडून मरतील, शाप देतील आपल्याला. राजा बोलला, महाराज माफ करा मला, मी तुमचा बाळ श्रावण नाही, मी अयोध्येचा राजा दशरथ आहे. राजा, आमचा राजा कुठे, आमचा श्रावण कुठे, आमचं लेकरू कुठे ते सांग. महाराज अगोदर पाणी प्या, नंतर सांगतो. नाही, अगोदर सांग आमचं बाळ कुठे ते सांग. एखाद्या श्वापदानं त्याच्यावर हल्ला केला का ते सांग. सांग आमचं बाळ कुठे, कुणाची शिकार झालंय का. जोपर्यंत तू श्रावणाची वार्ता सांगत नाही तोपर्यंत आम्ही पाणी पिणार नाही. राजा शोक करायला लागले आंधळे मायबाप. आणि दशरथ राजाचा ना इलाज झाला. सांगावं लागलं, माफ करा महाराज, पाणी प्या, तुमचा श्रावण आता या जगात राहिला नाही. श्रावण मरण पावलाय, श्रावण मरण पावला. ही बातमी कानानं ऐकली. म्हातारे मायबाप गडबडा लोळायला लागले. कोणी मारलं, कोणी मारलं. तर सांगितलं राजा दशरथानं, शर आला तो धावुनी आला, काला तो धावुनी आला काळ, बिभडला श्रावण बाळ. ते आई गे दीर्घ फोडुनी हाक, तो पडला जाऊनी झोप. शर आला तो धावुनी आला काळ, बिभडला श्रावण बाळ. म्हातारे मायबाप रडतात, शोक करतात. राजा, ज्याच्या हातानं उतार वयात म्हातारपणाला पाणी प्यायचं असतं तो आमचा पुत्र आमच्या जवळ नाही. आमच्या म्हातारपणाचा आधार काळाच्या पडद्या आड गेला. आमच्या लेकराचा तू हत्यारा, तुझ्या हातानं आम्ही पाणी कसं प्यावं राजा. अरे ज्याच्या हातानं पाणी प्यायचं होतं त्याच्या हातानं जर आम्हाला पाणी प्यायला मिळत नसेल तर धिक्कार आहे तुझ्या पाण्याचा, धिक्कार आहे तुझ्या राजवैभवाचा. राजा, राजा, आमच्या लेकराला मारलास ना तू. काय पाप केलं होतं आमच्या लेकरानं, काय गुन्हा केला होता सांग, काय चूक केली होती. का आमच्या निष्पाप लेकराला मारलं राजा, का मारलं. श्रावणा 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 लेकराच्या मरणाचं दुःख काय असतं या आंधळ्या माय बापाला विचार, नाही कळणार तुला. लेकराचं प्रेम माय बापाच्या डोळ्याला जर पाहायची वेळ आली तर याच्यापेक्षा ते माय बाप त्यांचं दुर्भाग्य काय. अरे लेकराच्या हाताने माय बापाच्या शरीराला अग्नी डाग मिळावा आणि आता आमचं लेकरू आमच्या अगोदरच मृत्यूच्या दावाडात पाठवलंस तू. आम्हाला म्हणतो पाणी प्या. दूर लोट तुझा ते पाणी राजा. अरे कुणा
मला प्यायचंय पाणी तुझ्या हातानं. जो पाणी पाजणारा होता तो आता नाही राहिला या जगामध्ये. तुझ्या हातानं पाणी पिणार नाही राजा, मी नाही पिणार. आमचा श्रावण आम्हाला आणून दे, आमचा श्रावण आणून दे, आमचा बाळ आम्हाला आणून दे. गडबडा गडबडा लोळताय, श्रावणा श्रावणा करताय. आंधळी माय आंधळा बाप धाई मोकळून रडतात, तडफडताय. श्रावणाचं बालपण त्यांना आठवतंय. आमच्या लेकरासाठी आम्ही काहीच करू शकलो नाही, काहीच करू शकलो नाही आम्ही. या गोष्टीचं त्यांना वाईट वाटतं. खूप रडतात, खूप रडतात. आणि रडता रडता शाप दिला, शाप दिला राजा दशरथाला. राजा, लेकराच्या मरणाचं दुःख काय असतं नाही कळणार तुला, नाही कळणार. आमचा शाप आहे तुला, शाप आहे तुला. 4 लेकरं होतील तुला राजा, पण अंतकाळी एकही पुत्र तुझ्याजवळ राहणार नाही, एकही पुत्र राहणार नाही. पुत्र 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 करून मरशील तू राजा, मरशील, पण अंतकाळी एकही पुत्र तुझ्याजवळ राहणार नाही. शाप दिला. श्रावणा, श्रावणा 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 करून शेवटचे श्वास घेतले. आणि इथे श्रावण बाळाच्या मायबापाचा अंत झाला. राजा दशरथ दुःखी झाले. जड पावलानं तिन्ही प्रेत एकत्र केली आणि तिन्ही प्रेत एकत्र करून तिघांच्या चिता एकत्र करून अग्निसंस्कार केले. उदास झाला राजा. वशिष्ठजीकडे आला. गुरुदेव, आता जगायचं नाही, शाप घेऊन आता राज्य करायचं नाही. राजा जर शापित असेल तर प्रजेला काय सुख मिळणार आहे? तुम्ही राज्यकारभार करा. निष्पाप लेकराला मारलंय मी, म्हाताऱ्या आंधळ्या मायबापाचा आधार संपवलाय मी खूप मोठं पाप केलंय. आता मला नाही जगायचं, अरण्यात जातो, आयुष्य संपवतो. शाप मिळालाय मला, वरदान नाही. वशिष्ठजी म्हणतात, राजा, या शापातही तुला एक वरदान आहे, रडू नको. शापानं कसेना तुला 4 पुत्र होतील. राजाचं सांत्वन केलंय. पुत्र कामेष्ठी नावाचा यज्ञ करून घेतला आणि पुत्र कामेष्ठी नावाचा यज्ञ, त्या यज्ञाची फलश्रुती राजा दशरथाला यज्ञ देवतानं प्रसाद घेतला आणि प्रसाद घेऊन सांगितलं, तुझ्या राण्यांना वाटून दे. समान भाग वाटून दिला. काही थोडीशी रडली तिथे, तर कैकेयीच्या हातातला प्रसाद घारीनं झडपून घेऊन गेली. पिंड घारीने झडपल्या, अंजनीने तो सेविला. सुमित्रा आणि कौशल्या दोघींनी अर्धा अर्धा भाग दिला. तिन्ही राण्या गर्भवती झाल्या. 9 महिने 9 दिवस पूर्ण होत आले. चैत्र महिना आहे, शुद्ध पक्ष, 9वी तिथी भगवंताचं प्रागट्यकरण आता होणार आहे. चला. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. राम राम सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा
माध्यान्हाला आल्यानंतर. बोललाय का? रामाचा जन्म कधी आहे? जेव्हा चैत्र महिन्यातल्या नवमी तिथीला आपलीच सावली जेव्हा आपल्या पायाखाली येते, एवढं ऊन ज्या वेळेला असतं, रामाचा जन्म आहे. आता जे नवीन राम मंदिर तयार झालंय ना, तर त्या राम मंदिराचं सुद्धा वैशिष्ट्य आहे. काय? चैत्र महिन्यातल्या शुद्ध पक्षातल्या नवमी तिथीला दुपारच्या वेळेस सूर्याचं किरण असं पडणार की जिथे ती राम मूर्ती उभी आता केलेली आहे ना, तर नेमकं रामाच्या मूर्तीवर प्रकाश पडणार दुपारच्या सूर्याचा. अशा पद्धतीनं त्या आता जे नवीन राम मंदिर झालेलं आहे त्याचं नियोजन केलेलं आहे. रामाच्या जन्माची साक्ष देण्यासाठी ही जन्माची ती वेळ आहे. आणि आपली जुनी लोक, जुनं शास्त्र काय सांगतं? सावली आपल्या पायाखाली येते, एवढं ऊन जेव्हा असतं त्यावेळेला रामाचा जन्म. सुंदर पद्धतीने भगवान कौशल्य माईच्या उदरातून आता जन्माला येणार. पण तिथ्यांनी लाईन लावली. प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी काहीच बोलत नाही. दशमी, एकादशी, द्वादशी सगळ्या म्हणतात देवा आमच्यात प्रगट व्हा. पण भगवान बोलले जी नम्र आहे ना, मी तिच्यातच प्रगट होणार. नम्र झाला भूता तिने कोंडिले अनंता. नवमी तिथीला भगवान प्रगट व्हायचं ठरवतात. भगवान नवमी तिथीला आईच्या उदरातून जन्माला येतात. राघवेंद्र सरकाराचा परब्रह्माचा जेव्हा कौशल्य माईच्या उदरी जन्म होतो, बाळ द्या तिकडे वरती त्या. सगळ्यांनी जय जयकार करायचा. प्रभू रामचंद्र भगवान की जय. टाळी वाजवा सगळे. छोटेशे रामलला भगवान माईच्या उदरी जन्माला आले. साऱ्या सृष्टीला आनंद झाला. राम जन्मला ग सखे, राम जन्मला, राम जन्मला ग सखे, राम जन्मला, राम जन्मला ग सखे, राम जन्मला, राम जन्मला ग सखे, राम जन्मला. कौशल्या राणी हळू उघडी लोचने, कौशल्या राणी हळू उघडी लोचने, त्रिपुणी जाय माय स्वतः पुत्र दर्शने, प्रभू रामचंद्र भगवान की जय. देवाचा जन्म झाला. देवाच्या जन्माची कथा, आजची कथासत्र आपण इथेच थांबवणार आहोत. 5 सुवासिनी स्त्रिया या आणि फक्त पाळण्याच्या दोरीला असा हात लावा. त्याच्यामध्ये आपण एक प्रतिकात्मक रूपानं हे छोटंसं जे बाळ आहे ते त्याच्यामध्ये त्याची आई कोण असेल ना, आईनं त्याच्यामध्ये टाका त्या बाळाला व्यवस्थित. आणि तुमच्या सहित आणखी 4 जणी म्हणजे 5 स्त्रिया आपण हे करा. दशरथ नंदना निद्रा करी बाळा मनमोहना, रामा लक्ष्मणा बाळा जो जो रे, बाळा जो जो रे. पळना लांबीला अयोध्येसी, दशरथाचे वंशी पुत्र जन्मला ऋषिकेशी. कौशल्येचे कुशी बाळा जो जो रे, बाळा जो जो रे. रत्न जडिता पालक झळके आलोकिक, वरती पहुडले कुलदीपक, त्रिभुवन नायक बाळा जो जो रे, बाळा जो जो रे. हलवी कौशल्या सुंदरी, धरोई ध्यान दोरी, पुष्पे वर्षीने सुरवरी, गरजती जय जयकारी बाळा जो जो रे, बाळा जो जो रे. विश्वव्यापक रघुराया, निद्रा करिबा सखया, तुझवर कुरवंडी करुणिया, सांडीन आपुली काया बाळा जो जो रे, बाळा जो जो रे. येऊनी वशिष्ठ सत्वर, सांगे जन्मांतर
टाळी वाजवा. सुंदर पद्धतीने देवाचा जन्म. आणि 22 जानेवारीला सुद्धा आपल्या भारतीय लोकांच्या जीवनातली दुसरी दिवाळी असणार आहे. एक आपण कार्तिकातली दिवाळी करतो आणि दुसरी दिवाळी म्हणजे 22 जानेवारी. दिवाळीला नवीन कपडे घालतात तसे कपडे घालायचे. दिवाळीला आपण दारात रांगोळी काढतो, सडा टाकतो तसे सडा टाकायचा, रांगोळी काढायची, गुढी उभारायची आणि संध्याकाळच्या वेळेला दिव्यांनी सगळं घर आपलं अंगण सजवून घ्यायचं. किती तारखेला? लोहगाव 22 जानेवारीला. हां. आणि ज्या गोष्टीची 500 वर्षापासून आपण वाट पाहत होतो, राम मंदिराची, तो दिवस सोन्याचा आपल्या जीवनामध्ये आलेला आहे. 500 वर्षापासून ज्या गोष्टीची वाट पाहत होतो तर ती गोष्ट आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये आली. 22 जानेवारीला दिवाळी साजरी करायची. घरामध्ये खीर शिजवा, नाही तर पुरण घाला, देवाला पुरणाचा नैवेद्य. त्या दिवशी नवीन कपडे घाला बरं का, नवीन भारीतली साडी घाला. तुम्ही सुद्धा चांगला पोशाख घाला. 8 दिवसापासून खुंटीला अडकवलेले कपडे जे वास सुटले तसले कपडे घालू नका तुम्ही. पुरुष मंडळ जरा चांगले कपडे घाला, आनंद साजरा करा. त्या दिवशी सगळ्यांशी प्रेमानं बोला आणि रामाच्या अगदी स्वागताचं किंवा राम मंदिर झाल्याचा आनंद व्यक्त करा. असो, आजची कथा इथेच थांबते. आता उद्यासाठी काही सूचना आहेत. पहिली